तयारीसाठी मला काम करायचंय, पक्ष संघटनेवर मला काम करायचंय, याच विषयी बोलण्याकरता उभाटा गटाचे नेते सचिन अहिर आपल्या बरोबर आहेत। सचिन अहिरजी, देवेंद्र फडणवीसांनी असं विधान केलेलं आहे की मला सरकारमधनं मोकळं करावं, मला पुढल्या विधानसभेसाठी तयारी करायची आहे, आपली काय प्रतिक्रिया? हा त्यांचा तो वैयक्तिक अधिकार किंवा वैयक्तिक त्यांची ही भूमिका आहे। मला असं वाटते आम्ही त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देणं उचित होणार नाही, परंतु एक गोष्ट नक्कीच आहे की संघटनात्मक ज्यावेळी आपण एक प्रमुख चेहरा म्हणून आपण ज्यावेळी काम करत असतो त्यावेळी काय काय गोष्टीची जबाबदारी ही आपल्यावरती प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ही येतच असते आणि त्याचा एक भाग म्हणून कदाचित त्यांचा तो स्टेटमेंट असावा। पण म्हणजेच त्यांनी आता पराभवाची जबाबदारी स्पष्टपणे स्वीकारलेली आहे। आता त्यांच्या या बोलण्यावरून तर ही वस्तुस्थिती नकारता येत नाही ना की त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली। अर्थात त्यांचे पक्षश्रेष्ठी त्यांच्याबद्दलचा काय विचार करणार आहेत, सामूहिक त्यांची ही जबाबदारी आहे, यांची एकट्याचीच आहेत किंवा इतर सामूहिकची आहेत किंवा अनेक जे काही निर्णय आहेत जे देश पातळीवर झाले त्यात त्यांची मर्जी होती नव्हती हा एक संशोधनाचा भाग आहे आणि मग हे घडलं त्यामुळे झालं किंवा काही गोष्टी होत्या, या सर्व गोष्टीचं विश्लेषण मला असं वाटतं तो त्यांचा अंतर्गत विषय। हा त्यांचा अंतर्गत विषय असला तरी कालच्या निकालावरनं जनतेचा कौल जो आहे सचिन अहिर तो आपण स्पष्टपणे बघतोय। पण अशा प्रकारे सरकारमधनं बाहेर पडून यांनी खरंच काही येणाऱ्या निवडणुकांमध्ये फरक पडणार आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, वेळ खूप झालेली आहे, कारण कसं आहे की एका दिवसाचा हा निर्णय नाही किंवा हा जो काल विश्लेषण जर आपण या सर्व निर्णयाच्या बाबतीतला तो काही एका दिवसाचा नाही, गेल्या 1-2 वर्ष जे काय चाललेलं आहे या राज्यामध्ये त्याची प्रतिक्रिया मला वाटते मतदारांनी देण्याचं काम केलेलं आहे। अर्थात 6 महिन्यामध्ये कोणाकडेही अशी कुठची काय जादूची छडी नाहीये की ते सर्व चित्र बदलू शकतात आणि ही वस्तुस्थिती पण नाकारता येणार नाही की लोकसभाची निवडणूक आणि विधानसभेची निवडणूक या वेगवेगळ्या मुद्द्यावरतीच लढले जातात, म्हणून लोकसभेला आम्हाला मिळेल अशी काही भाकीत ठेवून आम्ही काम करणारे नाही आहोत। म्हणजे जे लोकांचे मुद्दे आहेत ते घेऊन जाऊच, पण फार 5-6 महिन्यामध्ये नेमकं आपण काय बदल करणार आहोत किंवा नेमकं आपण काय त्याच्यातला फरक पडणार आहे हे नजीकच्या काळामध्ये आपल्या लक्षात येईल। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। आपल्याबरोबर उभाटा गटाचे नेते सचिन अहिर होते, त्यांनी याबद्दलची प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे। पण आपण बघतोय देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य, मोठं विधान। त्यांनी म्हटलंय की या पराभवाची जबाबदारी घेत मला सरकारमधनं मोकळं करावं, कारण मला आता येणाऱ्या विधानसभेकरता काम करायचंय, पक्ष संघटनेसाठी काम करायचंय आणि असं म्हणत त्यांनी सुचवलेलं आहे की मला सरकारमधनं मोकळं करा। काय म्हटलंय देवेंद्र फडणवीसांनी पाहूयात। मी पक्षाला एक विनंती अजून करणार आहे, अर्थात भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष सगळे निर्णय करतो की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचा आहे। त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधनं मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी, जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल। अर्थात बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे काही आम्हाला करायचं आहे ते आमची टीम करेल, त्यांच्यासोबत मी असणारच आहे। आणि याचबद्दल बोलणार आहोत पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी राहुल जोरी आपल्या बरोबर आहेत। राहुल, देवेंद्र फडणवीस यांचं हे विधान नेमकं काय सुचवत आहे? विशाल, सगळा जर प्रवास बघितला अगदी 2 वर्षांपासून ते कालपर्यंत सत्तेत म्हणजे ज्यावेळेस महायुतीचं सरकार आलं त्यावेळी देखील देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पत्रकार परिषद घेत असताना ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील असं सुचवलं होतं त्याचवेळी त्यांचं दुसरं वाक्य होतं की सरकारमध्ये मी सामील होणार नाही, तर सरकारच्या बाहेर राहून संघटनेच्या पातळीवर संघटनेच्या गोष्टीवर मी काम करेल। मात्र तसं झालं नाही आणि महायुतीचा उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून अत्यंत ग्रेसफुली विजय त्या ठिकाणी मला मिळवून दिला आणि 18व्या लोकसभेमध्ये मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी उपलब्ध करून दिली। भारतीय जनता पक्ष, शिवसेना, मनसे आणि अन्य मित्रपक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची आणि माझ्या सर्व सहकार्याची मेहनत आणि गेले अनेक वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना लोकांची अविरतपणाने केलेली सेवा याचं हे फळ असं मी त्या ठिकाणी मानतो।
देवेंद्र फडणवीस यांनी विनंती केलेली आहे की पराभवाची जबाबदारी घेऊन मला संघटनेसाठी काम करण्यासाठी मुक्त करावं, याबद्दल काय? आणि विधानमंडळात मुक्त करावं, उपमुख्यमंत्री पदावर देवेंद्रजी आज भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे सर्वात प्रमुख नेते त्या ठिकाणी आहेत. महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी सन 2012-13 सालापासून स्वीकारल्यापासून भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रामध्ये लक्षणीय यश मिळवलं. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने काम केलेलं आहे. शेवटी निवडणुकीच्या निकालाने ते व्यथित होणं मी समजू शकतो. त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. मला असं वाटतं भाजप पक्षासाठी या संदर्भातला योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घेतील. आम्हाला सर्वांनाच महाराष्ट्रातल्या ऑक्टोबर महिन्यातल्या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला पूर्ण ताकदीने पूर्ण क्षमतेने सामोरं जायचं आहे. तुम्हाला काय वाटतं? फडणवीसांनी की काही पक्षातले आमदार जे आहेत तुमच्या ते त्यांच्या संपर्कात आहेत, परंतु त्या संदर्भातला निर्णय जो आहे तो शरद पवारच घेतील असं रोहित पवार. काय नाही, लहान सहान कोण काय बोलतात त्याचा काय फारसा मोठा हे करावं असं काय मला वाटत नाही. फडणवीसांनी म्हटलं आज जबाबदारी घेऊन म्हटलंय की या सगळ्या पराभवाची जबाबदारी मी घेतो आणि मी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देखील देतो, मला विधानसभेसाठी मुक्त करा अशी मी केंद्रीय नेतृत्वाला मागणी करणार आहे. याचा अर्थ असा होतो की महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नाही आहे? नाही, असं नाही. शेवटी आज भारतीय जनता पक्षाला राज्यामध्ये जेवढं अपेक्षित यश होतं ते मिळालं नाही. या संदर्भामध्ये त्यांनी ती स्वतः जबाबदारी नैतिकतेने स्वीकारलेली आहे. अशापैकी नैतिकता त्यांनी त्या ठिकाणची दाखवताना या निवडणुकीच्या मध्ये जे अपेक्षित होतं ते त्या ठिकाणी घडलं नाही. फडणवीस सोबत असावेत सरकारमध्ये की नसावेत, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा की कसं आहे की शेवटी ते भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत, ते अनुभवी नेते आहेत, ते उत्तम प्रशासक आहेत. पण शेवटी त्यांनी मांडलेल्या भावना आणि भारतीय जनता पक्षाचं शीर्षस्थ नेतृत्व या संदर्भामध्ये त्या ठिकाणी निर्णय घेतला जाईल. तटकरे साहेब, अमोल मिटकरी जे आहे ते म्हणताय की महायुतीच्या पक्षांनी बारामतीमध्ये आमचं काम केलं नाही म्हणून सुनीत्राबाईंनी पडल्या तिथे. नाही, अमोल मिटकरीचं मी अजून एकतर दादांची माझी आज सकाळीच भेट झाली दिल्लीला येण्याच्या पूर्वी. आम्ही सर्वजण प्रत्येक लोकसभा मतदारसंघातल्या परिस्थितीचा झालेल्या मतदानाचा आढावा त्या ठिकाणी घेतो आहोत. ते झाल्याच्यानंतर त्याच्यातली स्पष्टपणाची भूमिका त्या ठिकाणी मांडली. अमोल मिटकरी जे काय म्हणतायत आणि ते देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा देण्याची इच्छा एकंदरीत महायुतीमध्ये आलबेल नाही असंच म्हणावं लागेल का? नाही, अमोल मिटकरींचं वक्तव्य हे बारामतीपुरता कदाचित सीमित असेल. मी त्या मताशी जोपर्यंत माहिती घेत नाही तोपर्यंत सहमत असण्याचं काही कारण नाही. एक, देवेंद्रजींनी जी भावना व्यक्त केली त्याच्याशी बारामतीचा निकालाचा काही संबंध नाही. त्याने जी भावना व्यक्त केली ती भारतीय जनता पक्षाला ज्या जागा मिळाल्यात त्या संदर्भामध्ये त्यांनी त्यांचं भावना त्या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. जर असं महायुतीने जर खरंच काम केलं नसेल तर तुम्ही काही वेगळा विचार करणार? नाही, महायुतीने काम सगळीकडे व्यवस्थित केलेलं आहे. वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळी राजकीय परिस्थिती आहे आणि एक बाब निकालातून स्पष्ट होते की मधल्या कालावधीमध्ये राज्यभरामध्ये जे काय घडामोडी झाल्या त्याच्यातून सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये काय भावना त्या ठिकाणी होत्या ते एकदाच प्रदर्शित एकदाच होत असतात, वारंवार काय त्या प्रकट होत नसतात. तुम्हाला वाटतं एनडीएचं सरकार येईल म्हणून? निश्चितच. आता ज्यावेळेला 294चं संख्याबळ आहे आणि बहुमत सिद्ध करायला 272ची आवश्यकता असते. माझं अंकगणित काय फारसं चांगलं असं मी मानत नाही. जरी 11वीच्या परीक्षेत 100पैकी 99 मार्क मिळाले असले तरी पण 294 आता याच्यापेक्षा काय मग काय 240ला बहुमत आहे काय? नाही, शरद पवार म्हणतात आकड्याच्या खेळांमध्ये आमचा विजय होऊ शकतो. बघूया ना आता आपण तारीख